आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील उच्चभ्रू वस्तीत विना परवाना सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई करत मालकासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून 12,495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विना परवाना व बेकायदेशीर हुक्का पार्लर तसेच त्यांचे चालक व मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांच्या अनुषंगाने सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचे नियोजन केले होते. दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना गुलाबनगर चौक परिसरात पोलीस हवालदार अमोल पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. राजमुद्रा हाऊसिंग सोसायटीतील मेहर लिव्हिंग बिल्डिंग शेजारी असलेल्या गुरु नानक कृपा बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरील टेरेसवर धनकवडी येथे विनापरवाना अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळताच ती तात्काळ तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश करचे यांना कळविण्यात आली. त्यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांना दिल्यानंतर त्वरित तपास पथक तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन जिन्याने टेरेसवर प्रवेश केला असता लाकडी दरवाजा तोडून छापा टाकण्यात आला. तेथे हॉलमध्ये 6 टेबल मांडलेले असून त्यापैकी 4 टेबलांवर 8 इसम हुक्का फ्लेवरचे सेवन करताना आढळून आले. काउंटरवर उपस्थित इसमांकडे चौकशी केली असता हुक्का पार्लरचा मालक व कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस तपासात हुक्का पार्लरचा मालक राजसिंग भजनसिंग बोरोवाडा वय 35 वर्षे राहणार गुरु नानक कृपा बिल्डिंग 3रा मजला फ्लॅट नंबर 2 राजमुद्रा सोसायटी धनकवडी पुणे असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत हुक्का तयार करून देणारा पारस परमानंद शर्मा वय 24 वर्षे तसेच सुभाष मानसिंग गिरी वय 20 वर्षे, तिलक भुला तिवारी वय 35 वर्षे आणि नारायण मेघे आचार्य वय 34 वर्षे हे वेटर म्हणून काम करत असल्याचे आढळून आले. हे सर्वजण मूळचे नेपाळ येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हुक्का पार्लरच्या किचनची पाहणी केली असता विविध फ्लेवरचे हुक्का, चिलीम हुक्का पॉट व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 12,495 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 43/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123(3)(5) तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 चे कलम 4 व 21 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा, पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग धन्यकुमार घोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश करचे, सद्दाम हुसेन फकीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष धमाळ, निखिल राजीवडे, अभिजित वालगुडे, महेश भगत, आकाश कीर्तिकर, खंडू शिंदे, अभिमान बागलाने, अमित पद्माळे, मारुती नलवाड, रफिक तडवी यांनी केली आहे.